शहांकडे जमाल गोट्याचं औषध आहे, भल्या भल्यांचा आजार ठीक होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर एक दिवस जमाल गोटा एकनाथ शिंदेना मिळणार असं संजय राऊत म्हणाले. ईडीचा जमाल गोटा मिळाल्यामुळे शिंदे पक्षातून फुटले असं देखील राऊतांनी म्हटलंय. जब आप मुंबई में आते हो, महाराष्ट्र में आते हो, तो कई लोगों के पेट में दर्द होता है. काही लोक म्हणाले आम्ही वाघनक काढू, वाघनक हातात घ्यायला वाघाचं काळीज लागतं, ते आता अमित भाईंच्याकडे आहे. काल म्हणाले अमित भाई की झाड की पत्ती है, ते मी सांगतो. त्याला, त्या झाडाला, त्या पत्तीला जमाल गोटा नाव आहे. बघूया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत. एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदे नाही मिळणार आहे. मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय, हे तुम्हाला वारंवार जे सांगतोय, हे शिंदेनाही माहिती आहे की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय आणि तो शिंदेंचाच पक्षातला असणार. या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात. जमाल गोटा काय असतो? ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या 2 तासासाठी, आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ आणि 72 तास संडासात बसवू. हा काय दारू पिऊन बोलतो का? याची उतरते की नाही उतरते कधी? असे स्टेटमेंट देऊन काय यांना काय म्हणजे टीआरपी किती वाढवायचं याला? आम्ही तर कंटाळलो बाबा. त्याच्या या अशा स्टेटमेंटला उत्तर देण्याना आम्हाला कंटाळा यायला लागलेला आहे. म्हणून आता आम्हाला संजय राऊत हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळला आणि तोही शिंदे गटाचा. राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळला आणि तोही शिंदे गटाचा. राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री